नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण फक्त एक वाटी रव्यापासून खूपच मस्त अशी झटपट होणारी आणि चवदार अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत. तर इथे मी एका बाउलमध्ये एक वाटी रवा घेतला आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा घेऊ शकता. त्याच वाटीने मोजून इथे मी अर्धी वाटी दही घेतलं आहे. थोडंसं आंबट दही ते घ्यायचं आहे. आता त्याच वाटीने इथे मी एक वाटी पाणी घेतलं आहे. तर सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी घातलं आहे. मिक्स करूया. खूपच घट्ट आहे. तर इथे आता मी उरलेलं अर्धी वाटी पाणीसुद्धा घालते. तर यामध्ये मी एक वाटी पाणी घातलं. आपण यामध्ये एक वाटी रवा, अर्धी वाटी दही आणि एक वाटी पाणी असं साहित्य घातलं आहे. आणि आता सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. सगळ्या गुठळ्या याच्यातल्या काढून घ्यायच्या आहेत. हे पीठ आपल्याला घट्ट असंच करून घ्यायचं आहे, पाहू शकता. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया. तर इथे आता मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घालते. यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. किसलेलं आलं यामध्ये घालायचं आहे. आता यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. इथे मी एक छोटा चमचा मीठ घातलं. आता हे सगळं साहित्य मिक्स करून घेऊया. हे सगळं छान एकजीव करून घेतल्यानंतर यावरती आता झाकण ठेवून 10 मिनटं हे बाजूला ठेवायचं आहे. आणि मस्त अशी आता आपण चटणी बनवूया. तर चटणीसाठी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे. यानंतर एक मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ घ्यायची आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातल्यात. यानंतर थोडंसं आलं घातलं. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आणि आता चवीप्रमाणे मीठ घालायचं यामध्ये. यानंतर पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर इथे पहा, चटणी मी वाटून घेतली. एका बाउलमध्ये आता चटणी काढून घेऊया. आणि चटणीवर घालण्यासाठी आता फोडणी तयार करूया. तर फोडणीसाठी इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं तडका पॅनमध्ये. यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि एक लाल मिरची तुकडे करून घातले. ही मस्त अशी फोडणी चटणीवरती घालायची आहे. आणि यामुळे आपली चटणी दिसायलासुद्धा खूप छान दिसते आणि चवीलासुद्धा खूप खमंग लागते. तर ही मस्त अशी आपली चटणी तयार आहे, जी आपल्या रेसिपीबरोबर अप्रतिम लागेल. चटणी तयार आहे. चटणी बाजूला ठेवूया. आणि आता आपण पुढची कृती करूया. रव्याचं जे मिश्रण आपण झाकून ठेवलं होतं, तर 10 मिनटं झालेत. आता आपण पाहूया. तर हे आधीपेक्षा घट्ट झालं आहे. रव्याने पाणी ॲब्झॉर्ब केलं आहे आणि छान फुलला आहे रवा. तर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागेल. तर इथे मी 1 वाटी पाणी घेतलं आहे. यातलं थोडं थोडं यामध्ये घालायचं आहे. तर एकत्र मला किती पाणी लागलं हे मी तुम्हाला शेवटी सांगते. पाणी घालून हे छान मी असं मिक्स करून घेतलं. पहा, हे असं आहे. आणखी थोडंसं पाणी यामध्ये घालते. तव्यावर घातल्यानंतर हे आपोआप पसरेल असं पीठ आपल्याला हवं आहे. तर इथे मला 1.5 वाटी पाणी लागलं. आधी आपण 1 वाटी पाणी घातलं होतं आणि आता मी अर्धी वाटी पाणी घातलं. तर एकत्र 1.5 वाटी पाणी या पिठासाठी मला लागलं. आता इथे पहा, एखादा विस्कर किंवा चमचा घ्यायचा आहे आणि त्याने हे मिश्रण असं छान 2 ते 3 मिनटं फेटून घ्यायचं आहे. यामुळे रवा आणि यामध्ये जे आपण पाणी दही घातलं ते छान असं एकजीव व्हायला मदत होईल. आपण हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवलेलं नाही आहे, त्यामुळे असं छान एकजीव होण्यासाठी हे असं बीट करून घ्यायचं. आता इथे मी पाव चमचा बेकिंग सोडा घालते. तुम्हाला जर बेकिंग सोडा घालायचा नसेल तर तुम्ही हे मिश्रण रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवून सकाळी याचे उत्तप्पे बनवू शकता. आता मी इन्स्टंट बनवते आहे म्हणून इथे मी पाव चमचा बेकिंग सोडा घातला आहे. तर आता हे पीठ तयार झालं आहे.
आता याचे आपण उत्तप्पे बनवूया। तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला होता। तवा गरम झाल्यानंतर यावरती अर्धा चमचा तेल घालायचं आहे। तेल पसरवून घ्यायचं आहे। तुम्ही तेल न घालता सुद्धा हा उत्तप्पा बनवू शकता। इथे आता तेल मी व्यवस्थित पसरवून घेतलं। आता सेंटरला 1 चमचा पीठ घालायचं आहे आणि थोडंसं पसरवायचं आहे। जास्त पातळ करायचं नाही आहे, आपल्याला उत्तप्पा जाडच ठेवायचा आहे। आता हे पीठ वरून ओलसर असतानाच यावरती आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। याबरोबरच बारीक चिरलेला टोमॅटो आणि मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बारीक चिरलेली शिमला मिरची, किसलेला गाजर सुद्धा इथे घालू शकता। तर वरची बाजू ओलसर असतानाच कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घातल्यामुळे ते याला छान चिकटतं। तर पहा, असं चमच्याने मी प्रेस करून घेते, म्हणजे ओल्या पिठावर ते छान चिटकेल आणि आपण जेव्हा उलटू हा उत्तप्पा तेव्हा निघणार नाही ते। तर आता एका बाजूने आपण हे 2 ते 3 मिनटं भाजून घेऊया। वरची बाजू ड्राय झाली की समजायचं की हा उत्तप्पा खालच्या बाजूने सुद्धा छान भाजला गेला आहे। तर पहा, साधारण 3 मिनटं झाल्यात आणि वरची बाजू ड्राय दिसायला लागली। आता हा उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा उत्तप्पा आपण भाजून घेऊ। तुम्हाला हवं तर तुम्ही पुन्हा इथे थोडंसं तेल घालू शकता आणि तुम्हाला जर आवडत असेल तर किंवा मुलांसाठी जर बनवत असाल तर थोडंसं बटर, तूपसुद्धा इथे घालू शकता। तिथे पहा, दोन्ही बाजूनी हा मस्त असा भाजला गेला आहे। आपण काढून घेऊया। जाड असल्यामुळे थोडासा जास्त वेळ लागतो हा भाजण्यासाठी। तर इथे मी आणखी उत्तप्पे बनवून घेतलेत। पाहू शकता, दिसायला किती मस्त दिसतंय। घाईच्या वेळेससुद्धा अगदी झटपट होईल असा नाश्ता आहे आणि चवीला अप्रतिम आहे। लहान मोठे सगळ्यांना आवडेल असा हा नाश्ता आहे। तर इथे पहा, आपण जी चटणी बनवली त्याबरोबर हा नाश्ता तुम्ही नक्की करून पहा। कमी साहित्यामध्ये झटपट होणारा मस्त असा नाश्ता। आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।